मंडळी नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मला एक अत्यंत महत्त्वाची घटना सांगायची आहे, म्हणजे महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललं आहे याचं हे उत्तम प्रतीक आहे. जे लोक जर आपल्याच एखाद्या दुनियेत मशगूल होऊन बोलत असतील किंवा याला फक्त राजकीय भाषा असं म्हणायचं असेल ना, तर तसं नाही आहे. खरं तर या सगळ्या प्रकारानंतर मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होतं, अशी ही स्थिती आहे. काँग्रेसचे महाराष्ट्राचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम झाला आणि तिथे लोकांना आपली भावना व्यक्त करण्याची मुभा देण्यात आली होती. कोकणामधल्या प्रकल्पाच्या विषयी एक कार्यकर्ता आक्रमक भावना व्यक्त करत होता आणि त्याची जी भाषा होती, त्याच्या मनातली जी भावना होती ना, ती फार भयंकर होती. ऐका तो काय बोलतोय ते. घरामध्ये बसून कोणी म्हणतो हिंमत असेल ये चौकात आणि भेट मला करून तुम्हाला कशा करायची. आमच्यावरती साहेब, आमच्या माता भगिनीवरती आमच्यावरती सासा गुन्हे लागले आणि पोलीस बंधांना परत विनंती आहे, गुन्हे टाकताना विचार करा. आम्ही दहशतवादी नाही आहोत, आम्ही आतंकवादी नाही आहोत. आणि आम्ही जेव्हा आम्ही जेव्हा मुंबईला असतो किंवा आम्ही मुंबईला असतो, गुन्हे तुम्ही गुन्हे आमच्यावर टाकता, कुठल्या आधारे टाकता, काहीतरी लॉजिक लावा जातो. म्हणजे कोणत्याही कंपनीमधून टाकतोय, कुठला तरी मंत्री सांगतोय, त्या पहिल्या भरव्या उदय सांगितला जाळून टाकू आम्ही. आमच्या घरा उठलाय घर, काल रात्री चटणी देतोय. 2900 एकरांची मालकी आहे, मालकी गेली खड्ड्यात. आमच्या जागा, आमचा गाव, आमच्या गावामध्ये म्हणजे दारूचा कुंटल आम्ही घोपून घेणार नाही. आम्हाला आमची पवित्र पंचकृषी पाहिजे. आपल्या पक्षाच्या अध्यक्षासमोर राज्याच्या एका मंत्र्याला जाळून टाकण्याची भाषा बोलली जाते. जाळून टाकण्याची. हा पदाधिकारी असेल, कुणी छोटा मोठा जिल्ह्यावरचा तालुक्यावरचा कोण मला माहित नाही, पदाधिकारी असेल आणि तो ही भाषा बोलतोय. राज्यातल्या मंत्र्याला फिरू देणार नाही, रस्त्यावर येऊ देणार नाही, त्यांना घेराव घालू, या धमक्या आपण लोकशाहीमध्ये खूप ऐकलेल्या आहेत. आंदोलन करू, बंद करून टाकू, खोलीत बंद करू, कुलूप लावू, कोंडून टाकू, हेही आपण बघितलंय. पण राज्यातल्या मंत्र्याला जाळून टाकू अशी भाषा जेव्हा वापरली जाते तेव्हा खरोखर भीती वाटायला लागते. आणि या सरकारलाही प्रश्न विचारावा वाटतो, कायदा व सुव्यवस्था नावाची पद्धत महाराष्ट्रामध्ये अजून स्थापित झालेली नाहीये का? याआधी 2.5 वर्ष अशीच हाणण्याची, मारण्याची भाषा केली जात होती. विरोधी पक्षाच्या नेत्यांवरती वाटेल तशा स्वरूपाची टीका केली जात होती. कोथळा बाहेर काढण्याची भाषा केली जात होती. महाराजांना शिव्या घातल्या जात होत्या. लोकांना घरी नेऊन मारलं जात होतं. तेव्हा तुमची ही सगळी पद्धत कुठे गेली? हे एक उदाहरण झालं. आता दुसरं उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय. हे सन्माननीय आमदाराचं आहे. त्यांनी पाठवलेल्या फेसबुक मेसेंजरवरचा हा मेसेज आहे. जितेंद्र आव्हाड माजी मंत्री हे तुम्हाला सरळ सरळ धमकी देताना दिसत आहेत. मी येऊ का घरी न्यायला येऊ असं भाषेत विचारलंय. आता घरी न्यायला येण्याचा एक संदर्भ तुम्हाला माहित असेल, आपण पटकन विसरतो म्हणून सांगतोय. मी घरी न्यायला येऊ का की पाठवू कोणाला, या शब्दाचं प्रत्यक्षातलं वर्तन जितेंद्र आव्हाडांनी अनंत करमुसेच्या सोबत केलेलं होतं. आपल्या खाजगी आणि सरकारी अंगरक्षकांना पाठवून एका काळ्या स्कॉर्पिओ गाडीतून अनंत करमुसेला आपल्या घरी नेलं होतं आणि घरी नेऊन बेदम मारहाण केली होती. तसं फेसबुक मेसेंजरवर ज्याला कोणाला हे विचारलेलं आहे, त्याची साध्यंत स्टोरी आहे, ती कधी वेगळी जरा सांगूया त्यातले डिटेल्स हाती आल्यावर. पण आव्हाड नावाचे आमदार लोकांना घरी बोलवून मारण्याची भाषा करतात आणि याआधी मंत्री असताना ते मारतात. आदरणीय गृहमंत्री साहेब, या राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था नावाची प्रक्रिया शिल्लक उरली आहे का? आणि असेल तर या लोकांवरती कोणत्या स्वरूपाची कारवाई होणार आहे याचं उत्तर मिळालंच पाहिजे. आता घटना तिसरी दाखवतोय. या तिसऱ्या घटनेमध्ये माजी खासदार आणि शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे हे राज्यातील मंत्र्याला टकल्या असा शब्द वापरतात. ते राज्याच्या मंत्र्याला गोधडीत दाखवतो असा शब्द वापरतात.
आता काय गोधडीत दाखवायचंय खैरे साहेब? गोधडीत काही दाखवायचं वय तरी राहिले का खैरे साहेबांचं? पण गोधडी दाखवतो, टकल्या या शब्दांचा वापर ते सरसकटपणे करतात. बघा एकदा. तो कोण पानटपरीवाला? तो फालतू पानटपरीवाला भाषणात म्हणायचं की मी पानटपरीवाला होतो, बाळासाहेबांच्यामुळे मी मोठा झालो, उद्धव साहेबांमुळे मी मोठा झालो. आणि आज त्या उद्धव साहेबांच्या चिरंजीवाला तुम्ही त्या ठिकाणी उलट पुलट बोलतात. तुला गोधडी दाखवून देतो, तुला गोधडी दाखवतो मी. आता थांब जरा. टाकल्या तू आता ये इकडे संभाजीनगरमध्ये पाहतो तुझी गंमत. आता हे बघितलं? हे बघितल्यावर माजी खासदार आणि शिवसेनेचा नेता असं वर्तन करतो. म्हणजे बघा, महाविकास आघाडीच्या तीनही पक्षाची वेगवेगळी उदाहरणं मी तुम्हाला दाखवतोय. एक काँग्रेसचं दाखवलंय, जो मंत्र्याला जिवंत जाळण्याची भाषा करतोय. एक माजी मंत्री आहे, जो लोकाला घरी येऊन तुला घेऊन जाऊ का असं विचारतोय, ज्याचा आधीचा अनुभव आहे घरी येऊन घेऊन मारून जाण्याचा. आणि तिसरा शिवसेनेचा, तो टाकल्या गोधडीत घेतो या स्वरूपाची भाषा वापरतोय. पुन्हा माझा तोच प्रश्न राज्याच्या प्रमुखांना आहे. राज्याच्या प्रमुखांना इथे कुठेतरी दिसतंय का की राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था आहे? असेल तर या लोकांवरती कारवाई करणं आवश्यक आहे. आणि कोणत्याही स्थितीत आपल्या हातून गेलेली सत्ता सहन होत नाही म्हणून लोकांना अशा स्वरूपाच्या धमक्या देणं, मारहाणीची भाषा करणं हे कितपत योग्य आहे याचा विचार त्या लोकांनीही करायचा आहे आणि त्यांना फॉलो करणाऱ्या जनतेनं देखील करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.